आज दहावीच्या वर्गातून बाहेर पडताना मी जे काही शिकले, जे ज्ञान मिळवले, त्याबद्दल मी साहेबची नेहमीच ऋणी राहील. मातीच्या गोळ्याला उंचाव जसे घडवत असतो. लहानावस्थेमध्ये आल्याच्या नंतर या शाळेने तुमच्यावर प्रत्येक शिक्षक असेल, मॅडम असेल, अधीक्षक असेल, शिक्षकेतर कर्मचारी असतील, सर्वांनी तुमच्यावर जबाबदार असं प्रेम करून तुमच्या प्रत्येक अडचणीमध्ये जितकं आमच्या सहकार्य करता येईल तितकं सहकार्य करून तुम्हाला आचार विचार संस्कार देण्यामध्ये आमचंही फार मोलाचं वाटा आहे. या मुलीच्या भाषणातून पुढील जीवन कसे असेल पाहून मनात टाकतंय. उद्यापासून आता शाळा नाही, वेळ नाही, मित्रमैत्रिणींचा फुसफुसाचा हवाचा आवाज नाही, शिक्षकांची ओरडणे, हे सगळं आठवून दुःख होतंय मला. कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला, कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला. ते हसणं, रडणं, शिकणं, पडत उठत चालणं, अडफळत बोलणं सगळं आठवतंय मला. शिक्षकांची भीती, मित्रमैत्रिणींची मस्ती, डबा खाण्याच्या त्या गमती सगळं आठवतंय मला. बघता बघता शैलीय जीवन हळूहळू पूर्ण झालं. कसं जगायचं, कसं लढायचं याचं मात्र भान आलं नाही मला. मित्रांनो, मी या शाळेमध्ये पहिलीपासून शिकत आहे आणि पहिलीपासून या शाळेमध्ये खूप मस्ती आणि खूप भांडणं आणि खोटपणा पण केला मी या शाळेमध्ये. पण सर्व शिक्षकांनी, सर्व मॅडम ती कधी माझं मनावर घेतली नाही. अजून निरोप घेत आहोत, हेच आपली शेवटची अजून निरोप घेत आहोत. वरून असतो तरी शांत, वरून शांत असतो तरी दर्यातून रडत आहोत, वरून शांत असतो तरी दर्यातून रडत आहोत. आदरणीय प्राचार्य सर, आदरणीय शिक्षक आणि माझे प्रिय मित्रमैत्रिणी, आज मला दोन शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. माझे नाव राघव सुप्रिया रमेश. आज आपण येथे आपल्या 10वी 12वी या निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत. या शाळेमध्ये मी हिस्ट्रीला आलो होतो तेव्हा मला काहीच येत नव्हतं, काही समजत नव्हतं. जेव्हापासून मी या शाळेमध्ये आलो तेव्हा मला वाचायला लिहायला आले. जेव्हा मी या शाळेमध्ये पहिल्यांदा आलो होतो तेव्हा मी वर्ग पहिलीमध्ये बसलो होतो. वर्ग पहिलीला केंद्र सर खूपच छान शिकवतात. केंद्र सर मला म्हणाले की तू पहिलीला नाही, तू तिसरीला आहेस. तर मी तिसरीला जाऊन बसलो. वर्ग तिसरीला सवाल तुला म्हणून सवाल तुला नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. सर्वांना माझा नमस्कार. मी इथे 4थी पासून आले आहे. मला 4थीला मराठी आजूच्या भावने सर शिकवत होते, खूपच छान शिकवत होते. आरती सर भावने सर आम्हाला गणित शिकवत होते. राजमाने सर शिकवत होते खूपच छान. मग मी पाचवीच्या क्लासचे म्हणजे अंतर तर आम्हाला गणित खूपच छान शिकवत होते. मग 6वी 7वी लाकडाऊनमध्ये गेले. मग 8वीच्या क्लासेच्या खबाळे सर आम्हाला विज्ञान खूपच छान शिकत होते. आम्हाला प्रश्न द्यायचे, पाठ करून यायला प्रश्न काढायला पण देत होते आम्हाला खबाळे सर. दांगे सर पण विज्ञान खूप छान शिकवत होते. आमच्या सर्व शिक्षकांचे आभार मानून आमचे सर्वस्व म्हणण्याचे काही वापर करणार नाही. आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय राठोड साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या शाळेचे माजी मुख्याध्यापक आदरणीय राठोड साहेब, आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने जे आपलं संचालन करत आहे ते सांगितलं. आणि आपण सर्व शिक्षक माझ्या आजचा दिवस म्हणजे थोडासा भावनिकतेचा असतो. राम बोराड्याचं मांडणी हे पुस्तक आहे. बेबी कांबळेचं जीनं आमचं हे पुस्तक आहे. जे तुम्ही महाविद्यालयात 11वी 12वीला गेल्यानंतर हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा. विद्यार्थी मित्र,
आम्ही कुठेही फिरत असताना किंवा वरच्या कट्ट्यावर आम्ही बघतो, प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक असा तरुण कट्ट्यावर बसलेला, कुठच्या देवळात बसलेल्या, कोणाच्या तरी एका कोणत्यामध्ये बसलेल्या, त्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे. पहिल्याच्या काळामध्ये विद्यार्थी मित्र, आमच्या काळामध्ये कसं होतं, एखादा लहान लेकरू, एखादी मुलगी जर रडत असेल तर आज 10वी आणि 12वी दोन्ही 10वी आणि 12वी त्या विद्यार्थ्यांना, त्या विद्यार्थ्यांचा निरोप संभाळण्याचा कार्यक्रम. आजचा हा तुमच्या सर्वांचे चेहरे बघून खरोखरच मला खूप वाईट वाटतं. आणि माझ्या माहितीनुसार मी पहिल्यांदाच या कार्यक्रमाला उपस्थित आहे. विद्यार्थी मित्र, या शाळेमध्ये आपण कुणाला वर्ष झाले असेल, कुणाला 2 वर्ष झाले असतील, कुणाला कोणी पूर्वीपासून आलेले असेल. आपण इथे आल्यानंतर आपण आपल्या हातून, माझ्या माहितीनुसार आपण चांगलं वागलात म्हणून खरोखरच मला मनापासून चांगलं वाटतं. चांगले विद्यार्थी मला आवडतात. मी शाळेमध्ये